आदाब अर्ज़ है। एडीएन उर्दू ख़बरनामे में आपका खैर मक़दम है। मैं हूं सिद्दीकी मोहम्मद अज़हर। ख़बरों के सिलसिले को शुरू करने से पहले आइए डालते हैं आज की चंद अहम ख़बरों पर एक नज़र। खुलदाबाद में हज़रत ख्वाजा मुंतजिबुद्दीन ज़रज़री ज़रबख्श रहमतुल्लाह अलैह का सालाना उर्स जारी। घाटी सरकारी क्वार्टर्स की खस्ताहाली का लिया गया जायजा। और मरकजी मुमलिकती वज़ीर मालियात की मौजूदगी में ताजिरों को कर्ज तक़सीम किए गए। खुलदाबाद में हज़रत ख्वाजा मुंतजिबुद्दीन ज़रज़री ज़रबख्श रहमतुल्लाह अलैह के सालाना उर्स का आगाज़ हो चुका है। इस उर्स में हज़ारों अक़ीदतमंद शिरकत कर रहे हैं। खुलदाबाद शरीफ में हज़रत ख्वाजा मुंतजिबुद्दीन ज़रज़री ज़रबख्श रहमतुल्लाह अलैह के 736वें सालाना उर्स तक़ारीब का आगाज़ हो चुका है। मंगल को जुलूस संदल से उर्स का आगाज़ हुआ। दूसरे दिन कुश्तियों के मुकाबले का अहतमाम किया गया था। आज उर्स मैदान पर अक़ीदतमंदों का हुजूम नज़र आया। रोशनाई से दरगाह का अहाता पुरनूर नज़र आ रहा है। अक़ीदतमंद दरगाह में हाज़िरी दे रहे हैं। मासूम बच्चों को ख्वाजा में तोला जा रहा है। खुलदाबाद में हज़रत सैयद ज़ैनुद्दीन शिराज़ी रहमतुल्लाह अलैह की दरगाह में ईद मिलादुन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के सिलसिले में ख़बरें हासिल करने के लिए सहाफ़ी हुसैन पटेल गए हुए थे। महाराष्ट्र सहाफ़ती जनसेवा तंजीम की जानिब से हाल ही में हुसैन पटेल को बतौर सदर मुंतखब करने पर दरगाह कमेटी के सदर साबिक़ कारपोरेटर शरफुद्दीन मोहम्मद रमज़ानी की मौजूदगी में दस्तारबंदी करके उनका इस्तकबाल किया गया। इस मौके पर शेख हुस्नुद्दीन फरीदुद्दीन, शेख नजमुद्दीन, शेख अल्ताफ़, शेख इकबाल अहमद, शेख याकूब, शेख अज़हर अहमद, शेख लईक़, शेख सादिक़ समेत दरगाह कमेटी के तमाम अरकान मौजूद थे। इसकी इत्तला खुलदाबाद से हुसैन पटेल ने दी। औरंगाबाद शहर में 2024 तक वाटर ग्रिड स्कीम का काम मुकम्मल करके शहरियों को 24 घंटे पानी फराहम किया जाएगा। ये बात मरकजी मुमलिकती वज़ीर मालियात डॉक्टर भागवत कराड ने एक प्रेस कॉन्फ्रेंस में कही है। संभाजीनगर शहरामध्ये मागच्या 3 ते 4 वर्षापासून पिण्याच्या पाण्याचं दुर्भिक्ष आहे। 8 ते 10 दिवसाला पाणी येत आहे। माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना 1680 कोटी रुपये मंजूर झाले होते। नंतर त्याचं टेंडर निघालं आणि टेंडर निघाल्यानंतर आत्तापर्यंत साधारण 1-2 महिन्यापर्यंत फक्त 8 ते 10% फक्त काम झालेलं होतं। वारंवार आम्ही अगोदरच्या शासनाला, महाविकास आघाडी शासनाला सांगत होतो की हा प्रोजेक्ट केंद्र शासनाकडे पाठवा, अमृत 2 मधून आम्ही त्यांना मदत करू। विनंती करूनही या महाविकास आघाडी सरकारने हा प्रोजेक्ट तिकडे पाठवला नाही। पण नवीन शासन आल्यानंतर त्या माध्यमातून हा प्रोजेक्ट संभाजीनगरचा केंद्राकडे पाठवला आणि 15 ते 20 दिवसामध्ये केंद्राने निर्णय घेऊन हा प्रोजेक्ट मंजूर केलेला आहे। अमृत 2 मध्ये अमृत 2 योजना अशी आहे की ती लोकसंख्येवरती आणि महानगरपालिकेच्या ग्रेडवरती अवलंबून असते। म्हणून आता ही योजना 1680 कोटी रुपयाची योजना आता 2714 कोटी रुपयाची झाली। इतकी वाढली आता याची किंमत। तरी सुद्धा केंद्राने ही योजना मंजूर करून आता केंद्र सरकार या योजनेला साधारण 25% मंजुरी देणार आहे। 25% म्हणजे दिलेली आहे। 25% जरी म्हणलं तर किती होतात तुझे? 678 कोटी रुपयाची मदत केंद्र शासनाच्या माध्यमातून होतीये। मी त्यातील अर्बन डेव्हलपमेंटच्या सचिव
ॲडिशनल सेक्रेटरी तारा मॅडम यांच्याशी बैठक घेतलो आणि अर्बन डेव्हलपमेंट मिनिस्टर माननीय हरदीप सिंग पुरी यांच्याशी भेट घेतली आणि ही मंजुरी मिळाली आहे. आत्ता मी आढावा घेतला आणि आढाव्यानंतर एकंदरीत जर व्यवस्थितपणे काम चाललं तर फेब्रुवारी 2024मध्ये संभाजीनगरवासियांना दररोज पाणी मिळेल. याहीपेक्षा महत्त्वाचं पाऊल म्हणजे भारत सरकारने काही शहरं निवडली, ती 80 शहरं आहेत, मोठी शहरं आहेत. जो 24/7 पाणी कसं मिळेल त्यासाठी सुद्धा भारत सरकार पैसे देत असतं, मंजुरी देत असतं. त्यामध्ये आपली योजना जी आहे या योजनेमध्ये फक्त रोज पाणी मिळावं अशीच परिस्थिती आहे. पण शहराचा विकास होतो आहे, शहरामध्ये औद्योगिकीकरण होत आहे, उद्योगधंदे येणार आहेत. म्हणून या शहराला 24/7 पाणी कसं मिळावं त्यासाठी आणखी नवीन मीटरिंग म्हणतो आपण ती करावी अशा मी सूचना जीवन प्राधिकरणचे चीफ इंजिनियर, अधीक्षक अभियंता आणि माननीय आयुक्त यांना दिलेले आहेत. ग्लोबल महानुभाव तंजीम के तहत महानुभाव युवा संत सम्मेलन का सनीचर को एहतमाम किया गया है. इस सिलसिले में प्रेस कॉन्फ्रेंस में मजीद मालूमात दी गई. महानुभाव ग्लोबल महानुभाव संघाच्या अंतर्गत महानुभाव धर्मरक्षक संघाने बोलवलेले हे संत संमेलन असून हे साहित्य संमेलन नाही. यामध्ये धर्माच्या संघटनेसाठी इथे काम केले जाणार आहे. या संमेलनाच्या अंतर्गत महानुभाव संप्रदायाचे जे प्रलंबित विषय आहेत, संघटनात्मक विषय असतील, सामाजिक लेवलवरचे विषय असतील, राजकीय लेवलवरचे विषय असतील, या सर्व विषयांना इथे साधक बाधक चर्चा होऊन तरुण मंडळी जो निर्णय घेतील त्या निर्णयाची अंमलबजावणी तरुण मंडळीच करणार आहेत. यासाठी हे संमेलन या छत्रपती संभाजीनगरमध्ये 8 आणि 9 या 2 दिवसामध्ये महानुभाव आश्रम पैठण औरंगाबाद येथे आयोजित केलेला आहे. 3-4 प्रकारचे प्रलंबित मुद्दे आहेत. सर्वात पहिला मुद्दा आम्हाला असं वाटतं, वैद्यकीय सेवा आमच्या महानुभाव संप्रदायासाठी अजिबात नाही. सरकारी सुविधांचा लाभ घेता येतो परंतु तो तितकासा मिळत नाही हे आपणही जाणता. म्हणून स्पेशल महानुभाव संप्रदायासाठी वैद्यकीय सुविधा असावी, महानुभाव संप्रदायासाठी शैक्षणिक सुविधा असावी, आमचे शैक्षणिक प्रश्न आहेत ते असावेत. महानुभाव संप्रदायाचे 800 वर्ष जुने जे तीर्थक्षेत्र असतील, जे काही तीर्थक्षेत्र परकीय आक्रमणांद्वारे आमच्यापासून छेडल्या गेलेले आहेत ते आम्हाला परत मिळवण्यासाठी आम्हाला राजाश्रयाची गरज आहे. त्या राजाश्रयासाठी आम्ही या संमेलनाच्या माध्यमातून सरकारपर्यंत आमचं म्हणणं पोहोचवणार आहोत. महानुभाव संप्रदायाचा जो ध्वज होता 800 वर्षापासून चालत आलेला, त्यामध्ये वेळोवेळी बदल झालेला आहे. परंतु आताही आम्ही एक महत्त्वाचा बदल करून त्याचं 9 तारखेला सकाळी 10 वाजता माननीय भागवतजी कराड साहेबांच्या हस्ते त्याचं अनावरण करून त्याचं ध्वजारोहण इथे करणार आहोत. शाहबाजार स्लाटर हाउस की इजाफी फीस मंसूख की जाए, इस मुतालिबे पर बकर खसाई तंजीम की जानिब से एक रोज़ा भूख हड़ताल म्यूनसिपल कॉरपोरेशन के रूबरू की गई. एडीएन से बातचीत करते हुए उन्होंने मज़ीद मालूमात दी. महाराष्ट्र प्रदेश बकर खसा पाटिक संगठना की तरफ से जो शिवसेना प्रणीत संगठना है उनकी तरफ से आज एक दिवसीय उपोषण रखा गया है हमारे पास यहाँ पे. और इसके अंदर जिस तरीके से महाराष्ट्र के इतर महानगर पालिका में सिर्फ़ और सिर्फ जो बृहन मुंबई महानगर पालिका है जिसके अंदर बकरा काट के भी दुकान तक पहुंचाया जाता है, ऐसी जगह पे 25 रुपये फ़ीस है. और हमारी महानगर पालिका में, औरंगाबाद की महानगर पालिका में किसी भी प्रकार की सुविधा नहीं होते हुए भी यहाँ पे 50 रुपये फ़ीस रखी हुई. और पिछले 2 साल से हम हमारी इसकी पाठपुरावा कर रहे हैं कि हमारी जो फ़ीस आपने ज़बरदस्ती बढ़ाई हुई है, हम एक शांतता के मार्ग से उनको मांगनी कर रहे हैं कि जो हमारी फ़ीस बढ़ाई हुई है उसको आप जो है कि रद्द करके वापस 15 रुपये करो. लेकिन वो सिर्फ 2 साल से दिशा भूल करने का काम चल रहा. कुछ कर्मचारी अधिकारियों की दिशा भूल कर रहे, कुछ अधिकारी वरिष्ठ अधिकारियों की दिशा भूल कर रहे, इसलिए वो काम पेंडिंग है. आज नहीं ना इलाज हमारे को यहाँ पे 1 दिवसीय उपोषण पर बैठना पड़ा. अगर ये मांगनी यहाँ पे अगर मंजूर नहीं होती है तो इसका पाठपुरावा राज्य शासन से किया जाएगा, उसका पाठपुरावा आप केंद्र शासन से किया जाएगा और वो भी शांतता के मार्ग से होगा. और पूरा पार्टिंबा जो है तो समीर भाई को हमारे पूरे इंडिया, महाराष्ट्र और औरंगाबाद से है. और इनकी जो मांगनी है गवर्नमेंट ने पूरी कर लेना. और इनका ये बोलना है कि 15 रुपये जो है तो 50 से 15 करना. तो मेरा ये बोलना है कि 50 से 15 नहीं है, डायरेक्ट फ्री करना. और दूसरा मसला ये है
कि इनका ये बोलना है स्लाइडर हाउस होना। अब ये इनका काम है स्लाइडर हाउस बनाना। अगर इन्होंने कोई 1 महीने में स्लाइडर हाउस बनाने का डिसीजन नहीं लिए तो हम इनके साथ मिल के महानगर पालिका का जो गेट है उसके अंदर बकरे काटेंगे। वंदे मातरम हॉल का तामीरी काम आखिरी मरहले में है। इस तामीरी काम में कम उम्र बच्चों से काम लिया जा रहा है। बच्चा मजदूरी की बात अफशा होने के बाद नया तनाज़ा पैदा हो गया है। औरंगाबाद शहर के क़ल्ब में तामीर हो रहे वंदे मातरम हॉल की इमारत का तामीरी काम आखिरी मरहले में है। ये तामीरी काम सिडको सरकारी महकमे की जानिब से किया जा रहा है। वंदे मातरम हॉल के बाहर का काम किया जा रहा है। इस दौरान देखा गया कि मार्बल लगाने के काम में एक 14 साल से कम उम्र का बच्चा काम कर रहा है। हुकूमत एक तरफ बच्चा मजदूरी पर पाबंदी आयद कर रही है और दूसरी जानिब कम उम्र बच्चे मेहनत मजदूरी कर रहे हैं। ये बात अफशा होते ही हलचल मच गई। सरकारी तामीरी काम में कम उम्र बच्चों का काम करना हैरत की बात है। नाजरीन, अब वक्त हो चला है एक मुख्तसर से वक्फे का। वक्फे के बाद जल्द हाजिर होंगे। देखते रहिए ADN उर्दू न्यूज़। मस्त मास्क पहना रे तूने। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है क्या? है ना सर। देना। बहुत मस्त लगे आपके ऊपर। ये ना सर। सर सर सर। ये ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले। सलाम। ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। वक्फे के बाद आपका दोबारा इस्तकबाल है। ख़वातीन की जानिब से मर्दों को हिरासा करने के सिलसिले में मर्दों को इंसाफ हासिल हो। करोड़ी के औरतों से मुतासरा मर्दों के आश्रम में दहन किया गया और मर्दों के लिए नए कानून बनाने का मुतालबा किया गया। आम्ही आज देखील विजयादशमीच्या मुहूर्तावर हे शूर्पणखा वृत्तीचं दहन केलेलं आहे। ज्याप्रमाणे रावणाचं दहन केलं जातं, परंपरा आपण बघतो वर्षापासून रावण दहन केलं जातं। त्याची आख्यायिका अशी आहे की रावणाची जी वाईट वृत्ती होती ते विजयादशमीच्या चांगल्या मुहूर्तावर ते दहन हो। परंतु आपण जर बघितलं तर रावण हा एक पुरुष होता आणि पुरुषांच्या वारंवार हे जे आपण परंपरेनुसार रावणाचं दहन केलं गेलं आहे त्यानुसार पुरुषाचे जे वाईट वृत्ती आहे ते जळून भस्मसात झालेली आहे आणि त्याच धर्तीवर महिलांच्या ज्या काय वाईट वृत्ती आहे त्या देखील जळून जावा, भस्मसात व्हा याच्यासाठी आम्ही हे शूर्पणखा वृत्तीचं दहन करतोय आणि यावर्षी सुद्धा हे शूर्पणखा वृत्तीचं दहन आम्ही पार पाडलेलं आहे। मरकज़ी मुमलिकती वज़ीर मालियात डॉक्टर भागवत कराड़ की मौजूदगी में शहर के मुख्तलिफ छोटे बड़े ताजिरों को स्टेट बैंक ऑफ इंडिया की जानिब से कर्ज़ों की तक़सीम की गई। आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की माननीय पंतप्रधानांची योजना आहे की प्रत्येक व्यक्तीकडे हे एक बँक अकाउंट असलं पाहिजे ज्याच्यासाठी आपण जनधन योजनेमार्फत सगळं मॅक्झिमम लोकांचे बँक अकाउंट काढून घेतले आणि फक्त बँक अकाउंट काढून नाही तर त्यांचा पुढे वेगवेगळ्या ज्या आपल्या बँकिंगच्या सुविधा असतात, मग ते कर्ज असेल किंवा इन्शुरन्स असेल किंवा इतर प्रकारच्या ज्या फॉर्मल सुविधा दिल्या जातात बँकेमध्ये ते सर्व लाभार्थी म्हणजे खास करून भारत सरकारचं कौतुक केलं पाहिजे की फक्त रस्ते बांधून, शाळा बांधून, इमारती बांधून समाज उभा राहणार नाही। रस्ते तयार होतील, आपल्याला वापरासाठी चांगले रस्ते राहतील, परंतु माणसं जर उभी करायची असतील तर त्यासाठी नक्कीच PM स्वनिधी सारख्या योजना सुरू कराव्या लागतील। म्हणून कराड साहेबांना धन्यवाद दिले पाहिजे की आज जवळजवळ 2,500 लोकांना कर्ज मिळण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। त्याच्यापैकी SBIच्या माध्यमातून 1,000 लोकांना 1,000 लोकांना आधी कर्जाच्या संदर्भातली कागदपत्र दिली जातील आणि तसंच बाहेर 1500 लोकांना फॉर्म देण्याची व्यवस्था निर्माण केली। मित्रांनो, प्रधानमंत्री मोदी साहेबांनी आपल्याकडे जेव्हा मार्च 20 पासून कोविड सुरू झाला, सगळ्या लोकांच्या रोजगाराला काही प्रमाणात चाट बसली, म्हणजे कुणाचा रोजगार कमी झाला, काहींच्या नोकऱ्या गेल्या। हे माणसं जर उभी करायची असतील तर माणसं उभी करायची असतील तर यांना बँकांची साथ दिली पाहिजे। बँकांच्या माध्यमातून यांना कर्जापर्यंत जलद प्रवेश
महानगर पालिका औरंगाबाद के आयुक्त डॉक्टर अभिजीत चौधरी जी और मंच पे उपस्थित हमारे एलडीएम श्री केदार साहब, सबसे पहले तो मैं धन्यवाद दूंगा अपने क्षेत्रीय प्रबंधक श्री रोहित कशालकर जी को, जिन्होंने आज के इस प्रोग्राम का आयोजन किया है। आपको मालूम होगा कि जब ये पैंडेमिक शुरू हुआ तो हम सारे लोग अपने अपने घर में बिल्कुल कैद होकर के रह गए थे, और सारे लोग घर में कैद होकर के रह गए थे। लेकिन हमारे स्ट्रीट वेंडर एक ऐसा वर्ग है जिनको हर दिन निकलना पड़ता है अपने रोजी रोटी कमाने के लिए, और चूंकि चारों ओर पैंडेमिक था और कहीं भी मूवमेंट रिस्ट्रिक्टेड थी, तो इसीलिए हमारे प्रधानमंत्री माननीय मोदी साहब ने एक योजना चालू किया जिसको हम लोग प्रधानमंत्री स्वनिधी योजना अंतर्गत संभाजीनगर शहरातील जवळजवळ 2000 लाभार्थ्यांना 10,000 रुपयापर्यंतचा निधी वाटप करण्याचा कार्यक्रम झाला। या निमित्तानं संभाजीनगर शहरातील जे फळ विक्रेते असतील, भाजीपाला विक्रेते असतील, चहाचे स्टॉलवाले असतील, रस्त्यावर काम करणारा जो कोणी व्यावसायिक असेल त्याला मदत म्हणून अत्यंत कमी दरामध्ये 10,000 रुपये देण्याचा कार्यक्रम झाला। त्याचबरोबर जर यांनी बँकशी फ्रेंडली राहिले, बँकेचे हप्ते व्यवस्थित फेडले तर त्यांना 20,000 रुपये मिळतील, आणि जर ते 20,000 व्यवस्थित फेडले तर 50,000 मिळतील, आणि नंतर ते मुद्रा लोनसुद्धा जाऊ शकतात। एकंदरीत गोरगरीब जनतेला मदत करण्यासाठी प्रधानमंत्री मोदी साहेबांनी काढलेली ही योजना आहे। ही योजना अत्यंत चांगली आहे। संभाजीनगर शहरामध्ये आमचं टार्गेट आहे 20,000 लोकांपर्यंत पोहोचायचं, आणि 20,000 लोकांना आम्ही 10,000 रुपये देणार आहोत। याचा फायदा संभाजीनगरमधील व्यावसायिकांना नक्कीच होईल। त्यांची दररोजची उत्पन्न वाढेल आणि त्यांच्या जीवनमानामध्ये फरक व्हावा म्हणून ही योजना आहे। घाटी सरकारी क्वार्टर्स के सिलसिले में बहुजन कामगार शक्ति तंजीम की जानिब से एक मेमोरेंडम दिया गया था। आज घाटी के मुलाजिमीन सुपरिटेंडेंट ने घाटी का दौरा करके क्वार्टर्स की खस्ताहाली का जायज़ा लिया। आज क्वार्टर्स जे आहेत आपले मेडिकलचे, तिथे आज पाहणी केली आहे। निवासस्थान समितीचे अध्यक्ष पण आहेत लिंगायत सर आणि मी, आम्ही दोघांनी इथली पाहणी केलेली आहे। काही प्रॉब्लेम्स आहेत इथे, विशेष करून क्लिनिनेसचा ड्राईव्ह घेणं आवश्यक आहे, ते लक्षात आलेलं आहे। ते जे आहेत कर्मचारी ते त्याच्यामध्ये अजून काही कर्मचाऱ्यांची वाढ करून तातडीने यांची स्वच्छता आम्ही प्रायोरिटी बेसिसवर लवकरात लवकर करू। आणि जे बरेचसे इलिगल राहते त्यांच्यावर काय काय त्याच्या संदर्भात मी जे इलिगल आहे असं यांचं म्हणणं आहे, तर त्याची तपासणी करू आम्ही काय आहे ते, आणि त्याप्रमाणे योग्य ती कारवाई करू त्याच्यावर। आज भारतीय बहुजन कामगार संघाच्या वतीने जे निवेदन मागे देण्यात आलं होतं त्याची दखल घेत माननीय वैद्यकीय अधीक्षक साहेब डॉक्टर कल्याणकर सर, कर्मचारी निवासस्थानाचे समितीचे अध्यक्ष डॉक्टर लिंगायत सर, डॉक्टर विकास राठोड, शेख अजीम, भास्कर टेंकाळे या सर्वांनी कर्मचारी निवासस्थानाची पाहणी केली व घाणीचे जेवढं काही साम्राज्य पसरलेले आहे त्या बाबतीत त्यांनी स्वच्छतेच्या बाबतीत आपण लक्ष देऊ व लवकरात लवकर हे सगळं मार्गी लावू। मर्ज़ कैंसर के ज़िम्न में घर में कैसे एहतियाती तदाबीर करें, इस पर तहरीर करदा एक किताब की रस्म इजराई और कैंसर के सिलसिले में एक रहनुमाई प्रोग्राम का एहतमाम किया गया है। इसकी इत्तला एक प्रेस कॉन्फ्रेंस में दी गई। पासून आपण पॅलिएटिव्ह केअर विभाग बोकनकर सर इकडे आपण सुरू केलेला आहे। OPD त्याची सुरू असते। हा कन्सेप्ट असा आहे की ऑक्टोबर महिन्याचा दुसरा शनिवार जो असतो हा जागतिक हॉस्पाइस डे म्हणून जगभर तो पाळला जातो। तर त्या अंतर्गत हे जे टर्मिनली इल पेशंट्स आहेत, म्हणजे ती अवस्था कदाचित अलीकडे पण सुरू होऊ शकते, परंतु असे दुर्धर आजार ज्यामध्ये जसं कॅन्सर आहे, पक्षघात आहे किंवा जिथे बरं होण्याची शक्यता कमी आहे, परंतु त्यांची जी काही अवस्था आहे ह्या अवस्थेतला वेदना आणि त्या वेदनेसह त्यांना जे काही शमन करणाऱ्या जे काही लक्षणं दूर करण्यासाठीच्या
ज्या काही प्रयत्न आहेत, ज्या काही सेवा सुविधा देता येतील त्या अनुषंगानं जगभर हा दिवस पाळला जातो. प्रामुख्याने अशा रुग्णांची घरी कशी काळजी घ्यावी त्यांच्या कुटुंबियांनी किंवा पॅलिटिव्ह केअर सेंटर्स जे असतील तिथे ॲडमिट करून मग तिथलेही डॉक्टर त्याच उद्देशाने ती सगळी ट्रीटमेंट करतात. याविषयी डिटेल्स बोलतील मॅडमही आपल्याला सांगतील. तर ह्या सर्व अनुषंगाने आम्ही मागच्या 4 वर्षापासून विविध उपक्रम येथे घेत आहोत. त्यात कोविडचे हे जे 2 वर्ष आहेत हे सोडले तर यावर्षी पुन्हा आम्ही येत्या शनिवारी दिनांक 8 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 ते 1 या काळामध्ये एक प्रमुख असे प्रख्यात मराठी कलावंत जे आहेत महाराष्ट्राचे सुपरिचित आणि मराठवाड्याचे सुपुत्र आहेत असे सिने अभिनेते मकरंजी अनासपुरे यांच्या उपस्थितीमध्ये एक सांस्कृतिक कार्यक्रम आपण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये सकाळी 11 ते 1च्या दरम्यान ठेवलेला आहे. उद्देश हाच आहे की या निमित्तानं या कार्यक्रमासोबतच एका पुस्तिकेचं पण विमोचन होणार आहे आणि ही पुस्तिका या रुग्णांची कुटुंबियानं घरी कशी काळजी घ्यावी याविषयीचं त्यामध्ये थोडक्यामध्ये पण ब्रीफ सविस्तर अशी माहिती देण्यात येणार आहे. त्या रुग्णांच्या वेदना दूर व्हाव्यात, त्यांचा जो वेदनादायी जो काही क्लेश आहे हा थोडासा डायव्हर्ट व्हावा आणि त्यांनाही जगण्याचं किंवा जोपर्यंत आपलं आयुष्य आहे तोपर्यंत एक प्रेरणादायी काहीतरी आपल्या डोळ्यासमोर घडतं आहे किंवा आपणही त्या सगळ्या गोष्टीमध्ये आपला जो अधिकार आहे त्या अधिकाराच्या त्या सगळ्या कक्षेमधून आपल्याला हे सगळं प्राप्त व्हावं अशी जी रुग्णांची एक गरज आहे ती गरज आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न या निमित्तानं करणार आहोत. तर हा कार्यक्रम संपन्न होत आहे शनिवारी 8 अक्टूबर ये हॉस्पाइस डे सेलिब्रेट होता है एंड उसमें जिनको क्रोनिक बीमारी है जैसे कि कैंसर या फिर कोई भी दूसरी क्रोनिक लंबी चलने वाली जो बीमारी है उसमें कुछ स्पेशल केयर की ज़रूरत होती है तो उसको हम पैलिएटिव केयर बोलते हैं. सो जहाँ पे ट्रीटमेंट ख़त्म हो जाती है उसके आगे ट्रीटमेंट नहीं रहती है तो उसके आगे जो है वो पैलिएशन और हॉस्पाइस ट्रीटमेंट जो बोलते हैं वो शुरू हो जाता है. कैंसर पेशेंट में इसकी ज़्यादा ज़रूर पड़ती है, इसलिए कैंसर में इस पैलिएटिव केयर का ज़्यादा महत्व है और कैंसर के साथ इसका ज़्यादा चर्चा होता है. तो इसमें जो है कैंसर जो भी स्टेज पे है वो वहीं रहता है बट उसकी वजह से जो सिम्टम्स आते हैं वो सिम्टम्स ट्रीट किए जाते हैं और पेशेंट का जो लाइफ है उसके बाद में वो अच्छा एक क्वालिटी लाइफ देने की हम इसमें कोशिश करते हैं. खबरों के सिलसिले को ख़त्म करने से पहले आइए डालते हैं आज के चंद अहम खबरों पर दोबारा एक नज़र. खुलदाबाद में हज़रत ख्वाजा मुंतजिबुद्दीन सरसई सरबख्श रहमतुल्लाह अलैह का सालाना उर्स जारी. घाटी सरकारी क्वार्टर्स की खस्ताहाली का लिया गया जायज़ा. और मरकज़ी मुमलिकती वज़ीर मालियात की मौजूदगी में ताजिरों को कर्ज तक़सीम किए गए. नाज़रीन, इसी के साथ आज का एडियन उर्दू ख़बरनामा इख्तिताम पजीर होता है. कल फिर दोबारा मुलाकात होगी चंद नई खबरों के साथ. देखते रहिए एडियन उर्दू न्यूज़, आवाज़ हर दिल की.